हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बऱ्याच ताईंचं काय होतं, ब्लाऊज शिवता येतो पण कटिंग व्यवस्थित जमत नाही, त्यामुळे त्यांचा ब्लाऊज शिवण्याचा मूड खराब होतो. तर आज मी तुम्हाला लिबर्टीचं पेपर कटिंग वापरून ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते सांगणार आहे. हा पाठीमागचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे फोरटक्सचा, आणि ही बाही आणि ही प्रेसपट्टी. तर हे आता ही साडी आहे बरं का, खूप सुंदर साडी आहे ही. त्या साडीतला आपण ब्लाऊज तयार करणार आहोत 42 साईजचा. हे अस्तर घेतलं आहे, 1 मीटर अस्तर आहे. सुट्टे पदर समोरच्या बाजूने ठेवायचे आणि बंद बाजू ही माझ्या साईडने ठेवलेली आहे. सगळ्यात आधी उंची टाकून घ्यायची, पूर्ण उंची 14 इंच प्लस 1 इंच, एकूण 15 इंचाची उंची टाकलेली आहे आणि स्ट्रेट लाईन मारून घेतली. आता हा बॅक पार्ट आहे. गळ्याची साईड बंद बाजूने करायची. तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर खालच्या साईडने उंची वाढवू शकता, पण मला एवढी उंची ठीक आहे. तर हा बॅक पार्ट मी असाच्या असा ठेवून मार्किंग करून घेते. शिलाई मार्जिंगसाठी एक इंच वाढवून घ्यायचे. अगोदर असते शिलाई मार्जिंग, तरी पण आपण 1 इंच घ्यायची आणि मोंड्याच्या साईडने खाली पाऊण इंचावर मार्किंग करायची आणि दाखवल्याप्रमाणे असं आकार देऊन घ्यायचा, म्हणजे बगलच्या साईडने खेचलं जात नाही किंवा घोळ येत नाही. खाली बाहीसाठी आता स्ट्रेट लाईन मारून घेतली. बाहीची उंची 10 इंच आहे, 1 इंच शिलाई मार्जिंग, एकूण 11 इंचावर मार्किंग करून घेतली. आता सरळ लाईन मारून घ्या आणि मग बाहीचा भाग त्याच्यावर ठेवून मार्किंग करून घ्यायची. खालच्या साईडने बाही वाढवली आहे, कोपरापर्यंत बाही असल्यामुळे खालच्या साईडने बाही वाढवली आणि मध्ये बाहीचं सेंटर काढून घेतलेलं आहे. फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा, तिथेच खालच्या साईडला प्रेसपट्टी ठेवून घेतलेली आहे. फ्रंट पार्टला सुद्धा जसंच्या तशी मार्किंग करून घ्यायची आहे. तसंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, हा ब्लाऊज खूप सुंदर बसतं. टक्स आहे तसेच्या तसे साईडने मार्किंग करून घ्या आणि दाखवल्याप्रमाणे आतमधले पण पॉईंट काढून घ्या. 4 पॉईंट निघतात ते. शिलाई मार्जिंगसाठी 1 इंच वाढवून घ्यायचा, सरळ लाईन देऊन घ्या आणि बॅक साईडला केलं तसंच खालच्या साईडला पाऊण इंचावर मार्किंग करून घ्या. गळा आपल्या आवडीनुसार अजून थोडा खोल घेतला तरी चालतं, जसा पाहिजे तसा. आणि प्रेसपट्टी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. उंची जर वाढवली असेल तरच त्याच्यात अर्धा पाऊण इंच वाढवायची. आपण उंची वाढवली नाही म्हणून प्रेसपट्टीमध्ये थोडंसुद्धा वाढवायचं नाही, आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. बॅक साईडचा गळा आपल्या आवडीनुसार किती खोल पाहिजे, गोल किस पाहिजे का चौकोनी पाहिजे, डिझाईनचा पाहिजे, आपल्या आवडीनुसार टाका. मी गोलच गळा घेतलेला आहे, त्या ताईंला गोलच गळा पाहिजे. आणि आता जशी मार्किंग केली तसं कटिंग करून घ्या. तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, मी जेव्हापासून हे पेपर कटिंग वापरून ब्लाऊज शिवायला लागले तेव्हापासून इतके कस्टमर वाढले, खूप काम वाढले माझं. खूप छान बसतं ते ब्लाऊज. लेडीजचं कसं असतं, एखादीला चांगला ब्लाऊज बसला ना, ती अजून आपली जाहिरात करते. असंच झालं आहे माझं. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि ब्लाऊज कटिंग जर आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर हा ब्लाऊज आपला कटिंग करून झालेला आहे. आपल्याला प्रेसपट्टीला थोडासा जॉईंट द्यायला लागणार आहे, कमी पडली ना थोडी म्हणून. आता गळा कटिंग करून घेऊ. ज्या ताईंना ब्लाऊज कटिंग करता येत नाही त्यांनी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. कुठल्याही बुक स्टॉलमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. याची प्राईज आहे 500 रुपये. तर आपण कटिंग केलेलं असतं, आता ब्लाऊज पिसावर टाकून कटिंग करून घेणार आहोत. तर सगळे पार्ट ब्लाऊज पिसावर ठेवून घ्यायचे, जसे बसन तसे बसवायचे. आणि आता कटिंग करून घ्यायचे. आणि ब्लाऊज पिसावर कटिंग करताना कधीही कट टू कट कटिंग करू नका. थोडं ब्लाऊज पिसाचा कपडा एक्स्ट्रा ठेवा. शिलाईमध्ये कमी जास्त होऊ शकतं ना, त्यासाठी थोडा कपडा एक्स्ट्रा ठेवा. पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग करून झालेला आहे. तर स्टिचचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. ब्लाऊज स्टिच कसा करायचा स्टेप बाय स्टेप. तर आपला हा ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे पूर्ण. तर ब्लाऊज कटिंग केलेले सगळे भाग एकत्र ठेवून असं बांधून ठेवायचं व्यवस्थित, म्हणजे इकडे तिकडे होत नाही.